कराड उपविभागामध्ये महसूल सप्ताहानिमित्त कराड कोपर्डे या ठिकाणी जनता दरबाराचं आयोजन केलेलं आहे आणि 1 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या महसूल सप्ताहामध्ये आज कोपर्डे या ठिकाणी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दरबार या ठिकाणी पार पडत आहे आणि या ठिकाणी नागरिकांच्या अनेक समस्या या ठिकाणी सोडवल्या जात आहेत। शेती संबंधित असतील किंवा महसूल संबंधित ज्या समस्या आहेत त्या या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी सोडवल्या जात आहेत। आपल्या सोबत आहेत कराड उत्तरचे आमदार, आपण विचारूयात। दादा, काय सांगाल? आज या ठिकाणी जनता दरबार आयोजित केलेला आहे आणि महसूल सप्ताह सुरू आहे, नेमक्या नागरिकांच्या समस्या कुठल्या आहेत आणि काय उपाययोजना सुरू आहेत? आपण विधानसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान एक कराड उत्तरच्या जनतेला आश्वस्त केलं होतं की ज्या दिवशी तुम्ही मला या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून संधी द्याल त्या दिवसापासून आम्ही दर महिन्याला या ठिकाणी जनता दरबार आयोजित करू आणि लोकाभिमुख प्रशासन राबवण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी ज्या दिवशी मी निवडून आलो त्या दिवसानंतर लगेच येणाऱ्या 1 तारखेपासून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांचा सुद्धा उदंड अशा पद्धतीचा प्रतिसाद लाभतोय आणि प्रशासकीय अधिकारी सुद्धा फार सिरियसली या ठिकाणी येणाऱ्या प्रश्नांच्यावर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना सोल्युशन देण्याचं काम करतायत। असे काही प्रश्न आहेत का गेल्या अनेक दिवसांपासून ते प्रलंबित होते, मात्र जनता दरबार आणि महसूल सप्ताह याची सोडवणूक झाली? आज सगळ्यात महत्वाचा जर विषय शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण पाहिला तर शेत रस्ते, पाणंद रस्त्यांचा विषय अतिशय महत्वाचा आहे। तर त्या संदर्भात पेंडन्सी 100% संपवण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते। हे विषय 20-30 वर्षापूर्वीचे असे विषय आहेत, त्यामुळे ह्याला चांगल्या पद्धतीचा जो काही प्रतिसाद मिळतो त्या माध्यमातून शेतकऱ्यांची रस्त्याची अडचण दूर होतेच, परंतु काही बऱ्याचशा विषय प्रशासकीय असे आहेत की कोणाच्या 20-30 वर्षापूर्वीच्या नोंदी प्रलंबित आहेत। TLR विभागाचे बी बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत। आमचे ग्रामपंचायत, पंचायत समितीचे सुद्धा बरेचसे विषय प्रलंबित आहेत। तर त्या संदर्भात लोकांना वनरूप सोल्युशन देण्याचं काम या जनता दरबारच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं होताना दिसतंय। गेल्या अनेक वर्षापासून पेंडिंग असणारे प्रश्न या जनता दरबार आणि महसूल सप्ताहात मार्गी लागत आहेत आणि त्या दृष्टीनेच महसूल सप्ताह आणि जो जनता दरबार आहे याचं यश असल्याचं या ठिकाणी उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी सांगितलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी जनता त्यांचे अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहे आणि या जनता दरबारामध्ये त्यांचे प्रश्नांची सोडवणूक होत असल्याचं समोर आलं। दिनकर जोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।